सगळ्या सक्सेसफुल लोकांचे सिग्नेचर हे छान ठसठशीत, ज्यामध्ये त्यांचं नाव प्रॉमिनंटली दिसतं. तुम्हाला हां. असं म्हणताच येणार नाही, की असं काहीतरी केलेलं आहे, हे अशा लोकं सह्या करतात. तुम्ही हां. ओळखू शकता हो, का हे नाव नाही. काय आहे? त्यातल्या त्यात तुम्ही अंदाज लावू शकता, की बाबा हा बहुतेक एस आहे. तर असं असं न करता त्याच्याऐवजी व्यवस्थित एस हे नाव एस हे लेटर प्रॉमिनंटली दिसलं पाहिजे. हां. मग तिथे नाव फक्त समजा आपण म्हणतो त्याचं सागर हे नाव असेल. हां. तर हे विशिष्ट पद्धतीने दिसलं पाहिजे ना, करेक्ट की आहे. तुमची आयडेंटिटी आहे. तुम्ही हां. तीच लपवता, तुम्ही तीच हाईड करताय. मग हां. तुम्हाला प्रॉब्लेम्स येणारच आहेत लाईफमध्ये. बरोबर आहे. सो हे खूप महत्वाचं आहे. तर त्यालाच वेटोळा घालणे, 2-2, हां. 3-3 वेळा करणे, 4-4, 4-4, 5-5, 6-6 लाईन्स खालती अशा मारायच्या हां. सिग्नेचरच्या. पहिलं लेटर कसं-बसं समजतं, पुढे डॉट, 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 डॉट कळत असतात. नाही. हां. कित्येक वेळा मला असा अनुभव आहे, की बँकेत सुद्धा आपण एक विशिष्ट सही केली असेल आणि आपण खूप दिवसांनी सही केली, तरी आपली सही वेगळी येते आणि काही वेळेला ती रिजेक्ट करतात. हां. ऑब्जेक्शन घेतात. करेक्ट. क्रॉस चेक करतात, की ही सही त्याच व्यक्तीची आहे का नाही. हां. या सुद्धा होतं. गोष्टी मग का त्या अनुभवाला मिळतात? कारण आहे ना, कारण त्यांना त्यांची सिस्टम दाखवते, की हां. बहुतेक ही या व्यक्तीने केलेली नाहीये. करेक्ट, करेक्ट, ती करेक्ट. त्याच्याचमुळे. कारण त्या पद्धतीने येणारे स्ट्रोक त्या व्यक्तीचे येत नाहीत म्हणून. हां.